शिरोळ तालुक्यातील नांदणीच्या जैन मठामधील धार्मिक कार्यक्रमात हत्तीच्या सहभागाची सुमारे 1200 वर्षांची परंपरा आहे. या परंपरेनुसार गेली 34 वर्ष या मठात महादेवी ही हत्तीण होती. पेटा संस्थेनं या हत्तीणीसाठी मठात सुरक्षित वातावरण नसल्याचं सांगत न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महादेवीला गुजरातच्या जामनगरमधील रिलायन्स समूहाच्या खासगी अभयारण्यात हलवण्यात आले. यानंतर नांदणीसह परिसरातील जनभावना तीव्र आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी आज स्वस्ती श्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाला भेट देत मठाच्या महास्वामींसह जैन बांधवांच्या भावना जाणून घेतल्या. या प्रकरणात राजकारण करणं किंवा न्यायालयाच्या आदेशाचा अनादर करणं ही कुणाचीच भूमिका नाही. त्यामुळे आता जनभावनांचा विचार करून राष्ट्रपतींनीच या प्रकरणात हस्तक्षेप करणं गरजेचं असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. त्यांनी महादेवीच्या नांदणी मठातील वास्तव्याबद्दल घेतलेली भूमिका संशयास्पद असल्याचंही नमूद केलंय. राष्ट्रपतींना जनभावना पोहोचाव्यात यासाठी लाखो सह्यांचं निवेदन त्यांना सादर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करावी अशी आदेश दिला. मला वाटते हे कुठंतरी जैन समाज असू दे, हिंदू धर्माच्या भावना या ठिकाणी दुखवण्याचं काम या सगळ्या प्रकरणातून झालेलं साधारणपणे दिसतंय. आणि म्हणून कोल्हापूरकर म्हणून आम्हाला या गोष्टीचा अत्यंत वाईट वाटते की गेले 30 वर्ष ज्यांनी घरच्याप्रमाणे हत्ती इथल्या लोकांनी आणि मठानं या ठिकाणी जपणूक केली, तो आज तिथून घेऊन जाण्याचं पाप या मंडळींनी केलेलं आहे. आणि मला वाटतं आम्ही काल रात्री एक गुगल फॉर्म देशभरामध्ये पाठवला आणि लाखो लोकांनी आज देशभरातून या फॉर्मला प्रतिसाद दिलेला आहे. आणि राष्ट्रपतींना ह्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही विनंती करणार आहोत की आता सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला, आमचे हात बांधलेले आहेत, त्यामुळे राष्ट्रपतींनी यात हस्तक्षेप करावा आणि आमच्या हाती परत द्यावा अशी आमची कोल्हापूरकर म्हणून अपेक्षा. हत्तीण नेणं हा एका षडयंत्राचा भाग असू शकतो. उद्या मठाबाबत सुद्धा वेगळी भूमिका घेतली जाईल की काय अशी शंका व्यक्त करत आमदार सतेज पाटील यांनी गुजरातला हत्ती हवेच असतील तर त्यांनी चंदगडपासून कर्नाटकपर्यंतच्या भागातील हत्ती घेऊन जावेत अशी भूमिका मांडली. माझी भूमिका धार्मिक आहे. हत्तीच्या संदर्भातली भूमिका माझी आहे. आणि जर गुजरातला हत्तीची आवश्यकता असेल तर चंदगडपासून सगळीकडं प्रचंड आहेत हत्ती जे घेऊन जाऊ शकतात. इथल्या लोकांनी तर सांगितलेलं माहूत पाहिजे असले तर पकडून द्यायला आम्ही स्वतः येतो. गाव म्हणले की आम्ही स्वतः पकडून द्यायला तयार आहोत. म्हणजे जिथं लोकांना त्रास होतो आहे तिथले तुम्ही घेऊन जावा, त्यांना व्यवस्थित करा, परंतु धार्मिक भावना दुखवायचा अधिकार मला वाटते कुणाला नाही आहे. सागर शंभू शेटे, सुनील पाटील, दीपक मगदूम, अनिल पाटील, सचिन पाटील, अशोक मगदूम, माजी नगरसेवक नितीन बागे, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, प्रकाश दानोळे, संजय बोरगावे, महेश परीट, शीतल उपाध्ये, सचिन लठ्ठे, शीतल लठ्ठे यांच्यासह नांदणीसह शिरोळ तालुक्यातील विविध गावांमधील जैन बांधव उपस्थित होते.